काय काय या असल्या राजस्थानाला करायचं काय? संताप होतोय. अधिकाऱ्यांकडून असं मला सांगण्यात आलं की तुम्ही तक्रार का केली आणि तुम्ही तक्रार न करता आम्हाला सांगायला पाहिजे होती, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ. परंतु मी यापूर्वीही असा प्रकार घडला होता, आळी आढळली होती. त्या शाळेच्या मुलांच्या जीवाची खेळताय, प्रशासन खेळताय. शिक्षण विभागाला भेसळमुक्त आणि सुरक्षित अन्न पुरवठा केला जावा यासाठी एफडीएनं कडक आदेश जारी केले असतानाच पालिकेच्या घाटकोपर पंतनगर उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात काचेचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थी सकाळच्या सत्रात हा आहार घेत असतानाच काही विद्यार्थ्यांना जेवणात काचेचे तुकडे आढळले. ही बाब लक्षात येताच शिक्षकांनी भोजन करण्यापासून विद्यार्थ्यांना थांबवलं. धक्कादायक बाब म्हणजे याची तक्रार करायला नको होती असं अधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांना सांगितल्याचा आरोप केला गेलाय. अधिकाऱ्यांकडून असं मला सांगण्यात आलं की तुम्ही तक्रार का केली आणि तुम्ही तक्रार न करता आम्हाला सांगायला पाहिजे होती, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ. परंतु मी यापूर्वीही असा प्रकार घडला होता, आळी आढळली होती. तर मी एप्रिलमध्ये ते निदर्शनास आणलं, परंतु त्यावर काही कारवाई झाली नाही. परंतु वारंवार ह्या घटना घडणं आणि विद्यार्थ्याच्या जीविताशी खेळ करणं हे माझ्या कुठंतरी मनाला लागलंय. त्यामुळे मी महापौर आणि आयुक्त पासून तर आमच्या शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत तक्रारी केल्यात आणि त्याचे हे आज तुमच्या माध्यमातून हे सर्वांसमोर प्रकरण आलंय. माझी एवढीच अपेक्षा आहे की प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन योग्य त्या यंत्रणेमार्फत सुरक्षित मध्यान्ह भोजन अन्न पुरवठा करण्यात यावा. सकाळी आपला मध्यान्ह भोजनची वेळ झाली, त्यानंतर मी ते चव घेतली. चव ठीकठाक होती आणि नंतर जसं खाऊ वाटप केला त्यामध्ये 4-5 मुलांना खाऊ वाटल्यानंतर एका मुलांना खाऊ पहिल्या 1-2 घासामध्ये त्याला काच लागली. तर मी त्याला बोलवलं आणि त्याला म्हणलं आता बाकीच्या मुलांना खाऊ बंद करा. आणि बाकीच्या मुलांना खाऊ वाटला नाही आणि त्यांना सांगितलं, त्या मुलांना माझ्याजवळ बसून तुला काही त्रास वगैरे होतो का, जास्त लागले काय? तर ते म्हणलं सर नाही, सुरुवातीलाच माझ्या दातात आल्यामुळे होणारा समोरचा अनर्थ कळला. या शाळेच्या मध्यान्ह भोजनात त्रुटी आढळल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही जेवणात अळी सापडल्याचं शिक्षक सांगतात आणि आताचं हे प्रकरण उघड झाल्यावर शिक्षकांना त्रास दिला जातोय असं मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. त्या थेट शाळेत पोहोचल्या आणि शाळेत येणारा पोषण आहार खाऊन पाहिला. एकूणच घडलेल्या प्रकाराबद्दल प्रशासनाला खडेबोल सुनावले आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांना फोन करून या घटनेची तक्रार दिली. 30 तारीख काच आढळली. ज्या शिक्षकांनी याच्यावरती आवाज उठवला त्या शिक्षकाला आता यंत्रणेकडनं त्रास दिला जातोय. त्या शिक्षकाला आता नोकरी सोडावी इतका प्रेशर येतोय. हे आम्ही होऊ नाही देणार, हे आम्ही होऊ नाही देणार. ज्या शिक्षकांनी त्या बाळाला वाचवलं, ती काच जर त्याच्या घशातून खाली किंवा घशात अडकली असती तर काय झालं असतं? त्या शिक्षकांनी पुढची खिचडी वाटप करू नाही दिलं तर खिचडी वाटपच्या ज्या काही महिला बचत गट आहेत त्याही यांच्यावर तक्रार करतायत चुकीच्या मार्गाने आणि शाळेचे प्रशासन पण यांना अडचणीत आणतंय. मला वाटतं कोडगं प्रशासन आणि झोपलेले सत्ताधारी याच्यामध्ये आता मुंबईकरांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. तुमच्या भरोशावर तुम्ही मुलांना शाळेत पाठवा. कारण आत्ता मी जेव्हा ती खिचडी खाऊन पाहिली, मी अशा गेल्या महिन्यात 6 ठिकाणी शाळांना व्हिजिट दिल्या, शाळांच्या खिचड्या खाल्ल्या. एकही खिचडी मला उत्कृष्ट आढळली नाही. मग त्यांचे हे पाहिले, रजिस्टर पाहिले. त्या रजिस्टरवर त्या शिक्षकाला ठीक एवढं लिही सांगतात आणि काय काय या असल्या राजस्थानाला करायचं काय? संताप होतोय. आम्ही पण महापालिकेत शिकलो. आमच्या ज्यांची परिस्थिती नाही प्रायव्हेट शाळेत जायला आणि ही CBSE बोर्डची शाळा आहे म्हणून लोक इथे शाळेत घालतायत, त्या शाळेच्या मुलांच्या जीवाची खेळताय. ज्या ताई महापौर आहेत त्या ताई बाजूला हाच त्यांचा बालाटा मतदारसंघ आहे. काल काच मिळाली की नाही? दिवस रात्र मी काम करते, मग काच मिळालेली कानापर्यंत गेली नाही का? मी तर लांब राहते वरळीत, माझ्या कानापर्यंत येऊ शकते, तुमच्या कानापर्यंत कशी नाही गेली? बिचारे मुख्यमंत्री यायच्या आधी याची तुम्ही उकल घ्यायला पाहिजे होती की नाही? ज्या बचत गटाकडून मनपाच्या शाळेत मध्यान्ह भोजनाचा पुरवठा केला जात होता
त्या बचत गटाचे प्रमुख शैलेश तळेकर काय म्हणालेत ते पहा. आमच्याकडून नेहमी दर्जेदार भोजन दिलं जातं. ही घटना नजर चुकीमुळे घडली असावी. भविष्यात आम्ही अधिक काळजी घेऊ. एकीकडे मुंबईत पालिका शाळांची संख्या कमी होत असतानाच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधीचे असे गंभीर प्रकार देखील उघडकीस होत आहेत. शाळेतील शिक्षकांनी ही बाब मनपा आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे आता यावर आयुक्त आणि महापौर काय कारवाई करतात यावर सगळ्यांचं लक्ष आहे. निधी पेडणेकर, लोकमत, मुंबई.